तयारी शालांत परीक्षा 2021 ची या अंतर्गत प्रश्न क्रमांक 1A गणित भाग 2 साठी पाहत आहोत। आजच्या तासामध्ये आपल्याला वर्तुळ या प्रकरणावरील प्रश्न क्रमांक 1A वरील उदाहरणे पाहायची आहे। तर पहा, प्रश्न असा असतो, प्रश्न आता पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता सुद्धा पडू नये। दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। आता तुम्हाला कंप्लीटली अंडरस्टँडिंग झालेला आहे प्रश्नाचा अर्थ। पहिला प्रश्न असा आहे, त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी असलेली दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी आहे? हे दोन वर्तुळ आहेत ज्यांच्या त्रिज्या आहेत 5.5 आणि 3.3। हे वर्तुळ स्पर्श करतात, परंतु स्पर्श कसे करतात हे दिलेलं नाही। स्पर्श दोन प्रकारे करतात, एक आतून आणि एक बाहेरून, म्हणजे अंतरस्पर्शी बाह्यस्पर्शी। जेव्हा वर्तुळ आतून स्पर्श करतात तेव्हा त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची वजाबाकी, आणि जेव्हा वर्तुळ बाहेरून स्पर्श करतात बाह्यस्पर्शी असतात तेव्हा त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज। हे आपण या प्रकरणामध्ये सराव संचामध्ये पाहिलेलं आहे, म्हणून हे ताबडतोब लक्षात घ्यायला पाहिजे। या ठिकाणी तसा उल्लेख केला नाही, म्हणून आपण दोन्ही ऑप्शन गृहीत धरा। बाहेरूनही स्पर्श करतात, आतूनही स्पर्श करतात, त्यावेळेस त्यांचे उत्तर काय असेल? समजा बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांच्या त्रिज्यांची बेरीज म्हणजे 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, बरोबर 8.8। आणि आतून स्पर्श करत असतील तर 5 मधून 3 गेले, किती राहतात 2, आणि परत या 5 2 2.2, म्हणजे उत्तर आपलं 2 येतात। या ठिकाणी 2 एकच याचा आहे 8.8 आणि 2.2, म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला लिहावं लागेल डी। नेक्स्ट, परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळापैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते। जर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 सेमी असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे? दोन्ही वर्तुळ एकमेकांना केंद्रातून जातात। हे एक वर्तुळ आहे आणि दुसरे हे एक वर्तुळ आहे। हे दोन्ही वर्तुळ, हे या वर्तुळाचा केंद्र आणि हे या वर्तुळाचा केंद्र, हे जोडलेली त्रिज्या। आता या वर्तुळाचा विचार करा, ही या वर्तुळाची त्रिज्या होते। या वर्तुळाचा विचार करा, ही या वर्तुळाची त्रिज्या होते। म्हणजे असे जर दोन वर्तुळ परस्परांना छेदत असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्या प्रत्येकाची त्रिज्या। मग या ठिकाणी जर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 आहे तर प्रत्येकाची केंद्रातील अंतर, मग प्रत्येकाची त्रिज्या किती? 12। ही त्रिज्या याची होते, ही त्रिज्या याची होते, म्हणजे प्रत्येक दोन्ही वर्तुळाची त्रिज्या येते 12, म्हणून हे 12 उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल, म्हणजे वर्णाक्षर लिहावं लागेल बी। एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास सेमी आहे। किती सेमी आहे? एका वर्तुळाच्या केंद्रापासून, आपण थोडंसं आयडिया लक्षात घ्या, वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावरील बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी किती आहे? 12 आहे। तर त्या वर्तुळाचा व्यास काढायचा। आपण हे जर जोडलं तर ही वर्तुळाची त्रिज्या होते, आणि त्रिज्येच्या बाहेर टोकातून जाणारी स्पर्शिका किंवा स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला स्पर्शिका लंब असते, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे हे कर्ण होतो। कर्ण वर्ग बरोबर आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग। मग तुम्ही 12.5 च्या वर्गामधून 12 चा वर्ग वजा केला तर तुम्हाला काय मिळेल? ही उंची मिळेल, ही बाजू मिळेल, कारण हे काटकोन त्रिकोण आहे, लक्षात घ्या। हा काटकोन त्रिकोण आहे, काटकोनास हे त्रिज्येच्या ही त्रिज्या या स्पर्शबिंदूतून जाते, स्पर्शबिंदूतून जाणाऱ्या त्रिज्येला स्पर्शिका लंब असते, म्हणजे लंब आहे, म्हणून हा काटकोन त्रिकोण, म्हणून याला कर्ण म्हणायचं। तर हा कर्णाचा वर्ग म्हणजे 12.5 चा वर्ग मधून 12 चा वर्ग वजा करा आणि तुम्हाला याचा वर्ग मिळेल। तो वर्ग समजा 12.5 म्हणजे 12 आणि 13 चा गुणाकार आणि 5 चा वर्ग म्हणजे 25, 12 चा वर्ग किती झाला? हा 144, म्हणजे किती झाले? 12 पॉइंट किती 25 समजा, बरोबर आहे। आता याचं वर्गमूळ
3 चौक 12 म्हणजे 3 आणि हे 25 चं 5 म्हणजे किती झालं 3.5 म्हणजे ही त्रिज्या येते 3.5 3.5 त्रिज्या झाली. हे उत्तर मिळालं म्हणजे या वर्तुळाची ती त्रिज्या आहे 3.5 पण तुम्हाला त्रिज्या नाही काढायची व्यास काढायचा. मग व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो 3.5 गुणिले 2 म्हणजे 7 म्हणजे उत्तर आपल्याला 7 लिहावं लागेल. त्याचं वर्णाक्षर लिहावं लागेल सी. नेक्स्ट बघा एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील. बाहेरून स्पर्श करणारे वर्तुळ आहेत हे तर याच्यातून किती आपल्याला सामायिक स्पर्शिका काढता येतील. ही एक स्पर्शिका काढता येते जी की सामायिक आहे दोघांची आहे. त्याच्यानंतर अशी एक स्पर्शिका काढते जी की सामायिक आहे. त्याच्यानंतर अशी एक स्पर्शिका काढते ही एक सामायिक आहे. मग आता याच्या व्यतिरिक्त दुसरी स्पर्शिका आपल्याला काढता येणार नाही. ह्या तिन्ही सामायिक स्पर्शिका आहेत म्हणजे एकूण आपल्याला किती स्पर्शिका काढता येतील 3 स्पर्शिका काढता येतील म्हणजे याचं उत्तर वर्णाक्षर सी. नेक्स्ट केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या कंस ACB मध्ये कोन ACB हा अंतर्लिखित आहे. जर कोन ACB बरोबर 65 अंश तर माप कंस ACB काढा. आपण वर्तुळ जर गृहीत धरलं तर वर्तुळामध्ये कोन आहे ACB हा कोन आहे समजा ACB हा कितीचा आहे 65 अंशाचा आहे. बघा हा कंस ACB मध्ये या कंस ACB मध्ये कोन ACB हा अंतर्लिखित झाला त्याप्रमाणे काढलं. या कोनाचं माप 65 तर तुम्हाला ACB चं या कंसाचं त्याच्या पाठीमागच्या कंसाचं म्हणजे ज्या कंसामध्ये तो अंतर्लिखित झालेला आहे त्या कंसाचं माप काढायचं. इथं दोन गुणधर्म वापरा लागतील. अंतर्लिखित कोन आहे हा अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते म्हणजे याचं माप याच्या निम्म म्हणजे याचं माप काय असला पाहिजे दुप्पट. किती झाले 6 12 130 हे झालं याचं माप हे झालं 130. मग पूर्ण वर्तुळाचं माप किती असते 360 360 मधून हे 130 काढून टाका म्हणजे किती झाले मग 230. या कंसाचं माप किती 230 म्हणून आपल्याला या ठिकाणी वर्णाक्षर लिहावं लागेल डी. चक्रीय चौकोन ABCD मध्ये कोन A च्या मापाची दुप्पट ही कोन C च्या मापाच्या तिपटी एवढी आहे तर कोन C चे माप करा. म्हणजे याचे याच्यावर डिपेंड नाही याचे याच्यावर डिपेंड नाही. A च्या मापाची दुप्पट ही C च्या मापाच्या तिपटी एवढी आहे. दोघांचेही माप गृहीत धरा. दोघांचं माप कोन A चं माप x आणि C चं माप y. तर आता प्रश्नामध्ये अट काय दिली A च्या मापाची दुप्पट म्हणजे 2x कशा बरोबर आहे C च्या मापाच्या किती पट आहे 3 पट आहे. ही एक अट झाली म्हणजे 2x - 3y बरोबर आहे 0 हे एक समीकरण झालं. आणि चक्रीय चौकोनामध्ये A आणि C हे समूह कोन आहे तुम्हाला माहित आहे प्रमेय. चक्रीय चौकोनामध्ये समूह कोन परस्परांचे पूरक असतात. पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश असते म्हणजे 180 अंश लिहिलं मी. याला सोडवावं लागतं. आता हे दुसरं समीकरण हा गुणधर्म माहित आहे. हे A चं माप x आहे C चं माप y आहे. हे दोन्ही कोन समूह आहेत आणि समूह कोनांच्या मापाची बेरीज 180 म्हणजे पूरक असतात. आता याला सोडवायचं म्हणजे काय करायचं याला 3 ने गुणाकार करू. हे 3 18 × 54 540. या आधी 3y कटून गेले 3 आणि 2 5x बरोबर किती 540 आणि मग x बरोबर आहे 5 1 5 45. x ची किंमत मिळाली बघा. x ची किंमत किती आहे 108. आपल्याला x चे कोणाचं माप आहे a चं पण आपल्याला कोणाचं काढायचं C चं. मग C चं माप काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल यामध्ये x अधिक y बरोबर किती होतं 180 म्हणजे x ची किंमत किती आहे 108 म्हणून y बरोबर आहे 180 वजा 108 काढून टाका याच्यातून 8 आणि 2 10 चला 1 म्हणजे 7 72 हे उत्तर येईल वर्णाक्षर बी. नंतर एकाच वर्तुळावर बिंदू A B C हे असे आहेत की माप कंस AB बरोबर माप कंस BC बरोबर 120 अंश दोन्ही कंसात एकही बिंदू सामायिक नाही तर त्रिकोण ABC कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे. आता हे थोडंसं लक्षात घ्या. आपण एक वर्तुळ घेऊया. या वर्तुळामध्ये आपण 3 बिंदू घेणार आहोत. एक बिंदू आहे A, दुसरा बिंदू आहे B आणि तिसरा बिंदू आहे C. तर याचं माप किती AB चं 120 BC चं माप 120. लक्षात घ्या AB 120
BC 120, उरलेले AC किती राहील मग? AB 120 आणि 120 किती झालं? 240. 240 कशातून वजा करणार? 360 मधून. पुन्हा याचं माप किती आलं मग? 120. म्हणजे प्रत्येकाचं माप काय झालं? 120 झालं या प्रत्येक कंसाचं. आता आपल्याला हे जोडायचं आहे. हे जोडलं म्हणजे ही झाली याची जीवा, हे जोडलं, हे जोडलं. आता तुम्हाला माहिती आहे हे 120 माप आहे. ज्या कंसाचं माप समान असतं त्या कंसाला एकरूप कंस म्हणतो. म्हणजे हे तिन्ही कंस एकरूप आहेत. आणि गुणधर्म माहिती आहे तुम्हाला, एकरूप कंसाच्या संगत जीवा ह्या एकरूप असतात. हे तिन्ही कंस एकरूप आहे कारण तिन्ही कंसाचं माप 120 अंश आहे. मग हे जर कंस एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा सुद्धा एकरूप असतात. म्हणजे ह्या तिन्ही जे जीवा आहेत त्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. थोडक्यात त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आल्या आणि मग ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात, समान असतात, त्या त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो. म्हणून याचं उत्तर आपल्याला ए लिहिता येईल. त्यानंतर एबीसी हे 3 नैकरेषीय बिंदू असतील तर त्या तिन्ही बिंदूतून जाणारी वर्तुळे काढता येतील. किती? 2, 3, 1 अनंत. याचा अतिशय उत्कृष्ट आपण प्रात्यक्षिक या प्रकरण शिकवत असताना केलेला आहे बघा. तुम्ही हे पाहू शकता. पहिलाच पिरियड आहे वर्तुळामध्ये. आपण जर पाहिला नसेल तो पाहायचं, कारण हे पाठ करण्याचं किंवा लक्षात ठेवायची गरज सुद्धा नाही. एकदा पाहिलं की आपल्या लक्षात बसेल. एका बिंदूमधून किती वर्तुळ काढता येतात, 2 बिंदूमधून किती काढता येतात, 3 नैकरेषीय बिंदूतून किती काढता येतात, एक रेषीय बिंदूतून किती काढता येतात, हे सर्व आपण त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. या वर्तुळाच्या पिरियड क्रमांक 1 मध्ये आपण ते पाहून घ्यावं. एबीसी हे 3 नैकरेषीय बिंदू असतील तर त्या तिन्ही बिंदूतून जाणारे वर्तुळ फक्त एक आणि एकच काढता येतं. तर याचं वर्णाक्षर आपल्याला सी लिहिता येतं. लक्षात ठेवा, नैकरेषीय बिंदू असतील तर त्या तिन्ही बिंदूतून जाणारे वर्तुळ आपल्याला फक्त एक आणि एकच काढता येतं. बघा या प्रकरणातील पुढील काही प्रश्न. रेखा XZ व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात बाय हा बिंदू आहे तर पुढील पैकी कोणती विधाने सत्य आहे? एक आपण रफली एक डायग्राम काढून तुमच्या समोर दाखवतो म्हणजे लक्षात ठेवण्याची आवश्यकता पडू नये. आपण एक वर्तुळ काढलं. वर्तुळामध्ये XZ व्यास आहे. XZ सांगितले इथे XZ व्यास आहे. पुन्हा एवढं करण्याची गरज पडत नसते, एकदा माहित असल्याच्या नंतर. म्हणून सांगतो XZ व्यास आहे आणि याच्या अंतर्भागामध्ये कुठेतरी हे अंतर्भाग आहे पूर्ण, कुठेही Y बिंदू आहे. तर आपण काय करू, हे Y ला जोडूया. Y ला जोडला. हा कोण तयार झाला XYZ. तर हा कोणता कोण आहे? लघु कोण आहे का काटकोन आहे का विशाल कोण आहे? आपण हे तर असं लक्षात येतं पण डायरेक्टली असं सांगता येत नाही. त्याच्यासाठी काहीतरी प्रूफ असणं आवश्यक आहे. मग आपण काय करू, याला पुढे असं एक्सटेंड जर केलं आणि हे जर जोडलं तर तुम्हाला माहित आहे व्यासाची टोके वर्तुळावरील कोणत्याही बिंदूशी जोडल्याच्या नंतर जो कोन तयार होतो तो कोन कोणता असतो? काटकोन असतो. मग हा काटकोन आहे. तर एवढ्या त्रिकोणामध्ये वरचा हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाचा हा बाह्यकोन आहे. बाह्यकोनाचा गुणधर्म वापरा. बाह्यकोनाचे माप त्याच्या दूरस्थांतर कोनाच्या मापापेक्षा मापाच्या बेरजे एवढे असते. म्हणजे याच्या बेरजे एवढे याचं माप आहे. म्हणजे थोडक्यात याचं माप याच्यापेक्षा जास्त आहे. हा जो कोन दिसतो या कोनाचं माप या कोनापेक्षा जास्त आहे कारण याचं माप या दोघांच्या बेरजे एवढं आहे. मग हे तर 90 आहे. मग 90 पेक्षा हे जास्त म्हणजे हा अर्थातच विशाल कोन असणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी लघु कोन असणे शक्य नाही, काटकोन असणे शक्य नाही, हा विशाल कोन आहे. हे विधान आपल्याला करेक्ट दाखवता येतं. म्हणजे फक्त 1, फक्त 2, फक्त 3 म्हणजे आपल्याला 3 हे उदाहरण घ्यावं लागेल. XYZ हा विशाल कोन आहे. बरोबर आहे. तर हे उत्तर द्यायचं झालं परफेक्टली. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका व तो बिंदू केंद्राशी जोडणारी त्रिज्या यामध्ये कोणाचे माप असते? हे तर प्रमेयच आहे. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, समजा या बिंदूतून जाणारी स्पर्शिका हा बिंदू आहे व तो बिंदू हा बिंदू केंद्राशी जोडणारी त्रिज्या, तो बिंदू व केंद्राशी जोडणारी त्रिज्या याच्यामधला कोन कितीचा असतो? 90 अंशाचा. तुम्हाला माहित आहे स्पर्श बिंदूतून जाणाऱ्या त्रिज्येला स्पर्शिका ही लंब असते म्हणून 90 अंशाचं माप. म्हणून या ठिकाणी वर्णाक्षर सी लिहावं लागेल. पुढे
ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे पीए व पीबी हे दोन स्पर्शिका खंड वर्तुळाबाहेर पी या बिंदूत छेदतात एपीबी बरोबर 70 अंश तर पीओए किती ओ केंद्र असलेलं वर्तुळ याच्यामध्ये काय सांगितलं वर्तुळाचे पी आणि पीबी हे दोन स्पर्शिका खंड हे आपण दोन स्पर्शिका खंड घेऊया हे दोन स्पर्शिका खंड घेतले पी या बिंदूमध्ये छेदणारे पीए व पीबी हे दोन स्पर्शिका खंड आहेत तर एपीबी 70 अंशाचा आहे हा कोन 70 अंश तर पीओए काढायचं तुम्हाला पीओए पी त्याच्यानंतर ओ ए हा कोन काढायचा तर हा कोन काढायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे 70 म्हणजे हे अर्धा आहे लंबद्विभाजक असते हे कारण हे दोन कोन एकरूप असतात हे दोन त्रिकोण एकरूप असतात म्हणून हे दोन कोन एकरूप हा पूर्ण 70 हे 35 आणि हे 35 आणि हे 90 त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते 90 आणि हे हा कोन ही स्पर्शिका आहे स्पर्शिका त्रिज्येच्या बाहेर बिंदूतून जाणारी स्पर्शिका त्रिज्येला लंब असते म्हणून हा 90 अंशाचा त्याच्यानंतर हा इथला कोन 35 चा म्हणजे किती झाले 125 हे कशातून काढायचे त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते 180 मधून 125 काढा म्हणजे किती झाले 5 आणि हे 5 म्हणजे 55 या ठिकाणी उत्तर आपल्याला लिहावं लागेल 55 म्हणजे वर्णाक्षर बी घ्यावं लागेल ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे टीपी व टीक्यू हे दोन स्पर्शिका खंड वर्तुळाबाहेर टी बिंदूत छेदतात असंच आहे मग हीच राहू देऊ डायग्राम आपण टीपी व टीक्यू हे स्पर्शिका खंड टी याला आता टी बिंदू लिहूया हे टी बिंदू आहे आणि पीओक्यू याला एकाला टीपी म्हणू आणि दुसऱ्याला टीक्यू म्हणूया आणि हा केंद्रबिंदू आहे ऍज इट इज तर पीओक्यू या कोनाचं माप आहे 120 अंश तर तुम्हाला कोणतं माप विचारलंय पीटीक्यू या कोनाचं माप विचारलंय हे 120 तर हा हे 90 आहे हे 90 आहे चौकोनाच्या चारी कोनाच्या मापाची बेरीज 360 असते मग हे 120 हा कोन दिलेला आहे हा 90 चा आताच पाहिला आपण हे सुद्धा त्रिज्या आणि स्पर्शिका म्हणजे हा सुद्धा 90 म्हणजे किती झाले 0 9 दोन्ही 18 19 20 0 2 म्हणजे किती झाले 300 म्हणजे पूर्ण किती झालं 300 चौकोनाच्या चारी कोनाच्या मापाची बेरीज किती असते 360 पैकी 300 या तिघांचं माप झालं उरलेलं 60 हे कोणाचं माप असेल या पीटीक्यू चं म्हणून 60 उत्तर असणारा वर्णाक्षर लिहायचे आपल्याला सी त्यानंतर बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला ए बिंदूतून एपी ही स्पर्शिका काढली आहे जर ओपी बरोबर 10 सेमी ओपीए बरोबर 30 अंश तर वर्तुळाची त्रिज्या काढा तर आपण ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ काढू क्लिअर होईल तुम्हाला हे थोडं वाटतंय आपल्याला क्लिष्ट पण अत्यंत सोपं असते बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला ए बिंदूतून एपी ही स्पर्शिका काढलेली आहे ए बिंदूतून काढली स्पर्शिका काढली त्यानंतर याला नाव देऊया एपी पुढे जर ओपी हा ओ केंद्र असल्यामुळे ओपी बरोबर किती ओपी बरोबर आहे 10 तर ओपीए हा किती अंशाचा कोन आहे 30 अंशाचा तर तुम्हाला ही त्रिज्या काढायची मग आता हा डायरेक्ट तुम्हाला लक्षात येतो 30 60 90 चा त्रिकोण आहे हा 30 अंशाचा कोन आहे हा तर 90 चा आहे कारण त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी स्पर्शिका म्हणजे हा 90 झाला 30 90 उरलेला कितीचा असतो 60 चा आणि तुम्हाला जी त्रिज्या काढायची ती त्रिज्या म्हणजे 30 अंश कोनासमोरील बाजू आहे आपल्याला माहित झालं की 30 अंश कोनासमोरील बाजू या कर्णाच्या निम्मी असते म्हणजे 10 च्या निम्म किती 5 म्हणून याचं वर्णाक्षर उत्तर लिहावं लागेल सी नेक्स्ट आकृतीमध्ये कोन एबीसी बरोबर 100 अंश एबीसी हा 100 चा आहे आणि एडीसी काढायचंय हे काढायचंय तर हा चक्रीय चौकोन दिसतो तुम्हाला चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असल्यामुळे याला चक्रीय चौकोन म्हणतो आणि हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहे आपण प्रमेय पाहिलेला आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश असते याचं तर माप माहित आहे 100 मग याचं जर माप 80 असेल तरच बेरीज 180 होईल म्हणून हे माप किती असायला पाहिजे 80 म्हणून याचं वर्णाक्षर 80 असणार म्हणजे कोणतं ए उत्तर लिहावं लागेल त्यानंतर
पुढचं हे अत्यंत महत्त्वाचं PQR बरोबर 85 या आकृतीमध्ये हे 85 अंशाचा कोन आहे आणि तुम्हाला हा कोन विचारला तर याचं थोडं लक्षात घ्या हा कोन आणि हा कोन हे दोन्ही कोन एकाच कंसात आंतरलिखित झालेले आहे म्हणजे या दोन्ही कोनाच्या पाठीमागे हा एकच कंस आहे म्हणजे एकाच कंसात आंतरलिखित झालेले आहे आणि आपल्याला माहित आहे उपप्रमेय झालेला आहे एकाच कंसातील आंतरलिखित कोन हे एक रूप असतात म्हणजेच त्यांचं माप समान असतं हे 85 तर हे सुद्धा 85 म्हणून याचं उत्तर 85 असलेलं वर्णाक्षर म्हणजे डी लिहावं लागेल त्यानंतर वर्तुळात सर्वात मोठ्या जीवेची लांबी 7.8 सेमी आहे तर वर्तुळाची त्रिज्या काढा तुम्हाला माहित असेल वर्तुळामध्ये सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतो आपण व्यास म्हणतो म्हणजेच सर्वात मोठी जीवा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो म्हणजे हे जीवेची लांबी दिली म्हणजे कोणाची लांबी दिली व्यासाची कारण ही जीवा कशी आहे सर्वात मोठी आहे सर्वात मोठी जीवा म्हणजेच आपण याला काय म्हणणार सर्वात मोठी जीवा म्हणजे याला आपण काय म्हणणार व्यास आणि हे व्यासाची किंमत दिली तुम्हाला 7.8 तर तुम्हाला त्रिज्या काढायला काही अवघड नाही याचं अर्ध घ्यायचं 2 6 आणि 2 9 18 म्हणजे 3.9 तर याचं वर्णाक्षर आपल्याला काय लिहावं लागेल सी त्यानंतर आकृतीमध्ये कोन ABC बरोबर 80 अंश ABC बरोबर आहे 80 अंश तर मापकोन APC काढा हा आंतरलिखित कोन आहे हा आंतरखंडित कंस आहे आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते म्हणजे हे माप याच्या निम्म आहे मग निम्म आहे तर हे 80 म्हणून हे किती असायला पाहिजे याच्या दुप्पट किती 160 म्हणून या ठिकाणी उत्तर लिहावं लागेल डी पुढे आकृतीमध्ये कोन BAC बरोबर 50 अंश BAC 50 आहे तर BOC चे माप काढायचं BOC चे हेच गुणधर्म इथलाच वापरायचं हे आंतरलिखित कोन आहे आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं मग हे निम्म आहे म्हणजे हे दुप्पट काय असायला पाहिजे BFC 50 च्या दुप्पट किती आहे 100 आहे मग हा कंस आणि हा कोन यामधला संबंध आहे या कंसाचं माप आणि या कोनाचं माप सारखं असतं कारण हा कोन आहे केंद्रीय कोनाचे माप त्याच्या संबंधित लघु कंसाच्या मापा एवढेच असते या कंसाचं माप तर आपण काढलेलं आहे 100 म्हणून या कोनाचं सुद्धा माप किती असेल 100 जे की आपल्याला विचारलं आहे कोन BOC चे माप 100 म्हणून आपल्याला या ठिकाणी उत्तर काय लिहावं लागेल ए उत्तर लिहावं लागेल तर अशा प्रकारे आपण वर्तुळ या प्रकरणामधले महत्त्वाचे सर्व काही ऑब्जेक्टिव्हज आहेत MCQ आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन ते पाहिलेले आहेत आपण पुन्हा एकदा याच्यावर लक्ष केंद्रित करून हे प्रश्न आपण तयार करावा ठीक आहे याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या तासात बघूया